भविष्यात फार मोठ्या प्रमाणावर नागरिकांचं आणि त्या परिसराचं नुकसान होतं. आणि मी तुम्हाला आज या सर्वांना या ठिकाणी विनम्रपणे विनंती करतोय, कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नका. मी परवा देखील सांगितलं, मातोबा मंदिरापासून भैरवनाथ मंदिरापर्यंत सगळीकडे एकसारखी परिस्थिती आहे. आणि प्रत्येक नागरिक, म्हणजे मला तर असं वाटतं भविष्यात समीकरण होईल, वाकड म्हणजे कमळ, कलाटे म्हणजे कमळ, भुजबळ म्हणजे कमळ, वाकडकर म्हणजे कमळ. म्हणजे संपूर्ण ह्या परिसरावर कुठेतरी एक कमळाची साथ आपल्या सर्वांना मिळाली. ते फार मोठं काम आपण सर्वजण या ठिकाणी उभं करू शकतो. जे काम उभं करण्याचं काम हे राज्याचे मुख्यमंत्री करतायत, जे काम उभं करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात रवींद्र भाऊ करतायत, ते मला नेहमी सांगायचे की राहुल, आता बाद झाला तुझा संघर्ष, तू आता आमच्या बरोबर ये. त्यांचे माझे संबंध फार पूर्वी, ज्यावेळेस सुमित आपल्याकडं MIT शिकत होता, त्यावेळेस त्यांना PA हवा होता, तेव्हा ते विरोधी पक्ष नेता पण नव्हते. त्यावेळेस आम्ही नागपूरला गेलो होतो. त्यानंतर चंदा इथं असेल, ते कायम आठवड्यातून 1-2 वेळा का नव्हे ना पुण्यात असले की ते ग्रीन पार्कला यायचे. म्हणजे कोणाचे संबंध कोणाशी नव्हते असं नाही, संबंध प्रत्येकाशी होती, परंतु प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे संघर्ष करत होता. मग तो वेळ प्रसंगी कामांचा असेल, जो वेळ संघर्ष प्रसंगी पक्षांचा असेल, जो वेळ प्रसंगी विचारांचा असेल. पण मी आज सर्व वाकडकर वासियांना, तातोडे पुणेवासियांना एक या ठिकाणी आवाहन करतो की आज 4 उमेदवार या ठिकाणी पक्षाने दिले, त्याची जबाबदारी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यावर दिली. या ठिकाणी कुणाल वावळकर आहे, स्मृतिताई वाकडकर आहेत, रेश्माताई भुजबळ तर सगळ्यांनाच माहिती झालं जातं. ज्यावेळेस आम्ही पॅनलमध्ये फिरत असतो त्यावेळेस समोरची महिला अशी जाणवती की ते रेश्माताईंना भेटून गेले आम्ही तुम्हाला. म्हणजे फार चांगल्या प्रकारचं वातावरण खरं तर नागरिकांमध्ये झालंय. आणि हे वातावरण असंच पुढे वाढवण्याचं, टिकवण्याचं काम खरं तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि लोकांना करायचंय. मी आज या ठिकाणी आपल्याला विश्वास देतो की तुमची कुठलीही गोष्ट, जसं राजाभाऊंनी सांगितलं, आपल्याकडे फक्त रोड राईड, आपल्याकडे जे OPD आहेत त्या रोड लाईट पाण्याच्या नाही आहेत. त्या ठिकाणी आपल्या स्थानिक नागरिकांच्या असेल की बाहेरच्या रहिवासी असेल, तर कुठलीही अडचण असो, मग ते पोलीस स्टेशन असेल, मग ते ॲडमिशन्स असतील, त्या महापालिकेतले वेगवेगळे स्वतःच्या प्रॉपर्टी संबंधातली कामं असेल, DP संदर्भातली कामं असेल, कुठलाही माणूस आजपर्यंत आलेला माणूस परत गेलेला नाहीये. हे आता राजेभाऊंनी पण त्यांच्या भाषणात सांगितलं. आणि मी देखील तुम्हाला सांगतो की भविष्यात आम्ही 4 जण या ठिकाणी आहे आणि निश्चितच या महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल. ती आल्यानंतर जो स्पीड आजपर्यंत आपण पकडला, तो स्पीड निश्चितच काही पटींनी वाढेल असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वासित करतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की या 4